नमस्कार. मी किलचे विजयकुमार दगडूआप्पा, सहशिक्षक, ईश्वर माध्यमिक विद्यालय, सावरगाव थोट, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. विजय मॅथ्स या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. तर पहा, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण टँजंट थेरम, कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम आणि टँजंट सेगमेंट थेरम या घटकावर चर्चा केलेली होती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ज्या काही टँजंटच्या आपण प्रॉपर्टीज पाहिलेल्या आहेत त्या प्रॉपर्टीजवर आधारित काही एक्झाम्पल्सवर चर्चा करणार आहोत. त्यापूर्वी त्या टँजंटच्या प्रॉपर्टी काय आहेत हे या ठिकाणी पाहू. तर पहा, आपण सुरुवातीला टँजंट थेरम पाहिलेला होता. दी टँजंट ॲट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल इज परपेंडिक्युलर टू दी रेडियस थ्रू दी पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते. त्यानंतर सेकंड प्रॉपर्टी किंवा थेरम आपण काय पाहिलेला होता, याचाच हा कॉन्व्हर्स या ठिकाणी आपण पाहिलेला होता. अ लाईन परपेंडिक्युलर टू अ रेडियस ॲट इट्स पॉइंट ऑन दी सर्कल is a tangent to the circle. वर्तुळाच्या बाह्य टोकातून जाणारी आणि त्रिज्येला लंब असणारी रेषा त्या वर्तुळाची स्पर्शिका असते. आणि टँजंट सेगमेंट थेरम एक पाहिलेला होता. टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम एन एक्सटर्नल पॉइंट टू अ सर्कल आर कॉन्ग्रन. वर्तुळाच्या बाह्य भागातून वर्तुळास काढलेल्या स्पर्शिका खंडाची लांबी समान असते किंवा ते स्पर्शिका खंड एकरूप असतात. आता या प्रॉपर्टी आपणाला वेगवेगळ्या एक्झाम्पलमध्ये अप्लाय कराव्या लागतील आणि एक्झाम्पल्स सोडवावे लागतील. तर पहा, सुरुवातीला आपण एक एक्झाम्पल घेऊ. आता या एक्झाम्पलमध्ये पहा काय दिलेलं आहे, काय विचारलेलं आहे. इन फिगर, सर्कल विथ सेंटर डी टचेस दी साइड्स ऑफ अँगल ACB ॲट A अँड B. डी केंद्र असलेल्या वर्तुळाला कोन ACBच्या बाजू A आणि B बिंदूमध्ये काय करतात, स्पर्श करतात. आणि आपणाला अँगल ACBचं मेजर दिलेलं आहे 52. मेजर अँगल ACB इज इक्वल टू 52. फाइंड मेजर ऑफ अँगल ADB. या ADBचं मेजर आपणाला कॅल्क्युलेट करावायचं आहे. पहा, एखादं एक्झाम्पल पाहिल्यानंतर आपणाला या ठिकाणी कोणत्या प्रॉपर्टीज अप्लाय कराव्या लागतील हा विचार आपल्या डोक्यात येणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी AC आणि CB हे टँजंट सेगमेंट आहेत, हे कॉन्ग्रंट असतील. त्याच पद्धतीनं या ठिकाणी AD हा ACला परपेंडिक्युलर असेल बाय टँजंट थेरम. मग आता या सर्व प्रॉपर्टीज आपण या ठिकाणी वापरल्यानंतर या ठिकाणी AC हा BCशी कॉन्ग्रंट आहे किंवा या ठिकाणी AD और DA परपेंडिक्युलर AC अँड DB परपेंडिक्युलर BC. अशा वेगवेगळ्या प्रॉपर्टीजचा जर विचार केला तर त्यापैकी कोणत्या प्रॉपर्टीज या ठिकाणी वापरावयाच्या आहेत
हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. मग आपण जर पाहिलं तर या फिगरमध्ये अँगल ए 90 डिग्रीचा आहे, अँगल बी 90 डिग्रीचा आहे आणि अँगल ACB हा आपणाला 52 डिग्री दिलेला आहे. जर आपण या ठिकाणी ACBD या क्वाड्रिलॅटरलचा विचार केला, या चौकोनाचा विचार केला, तर या चौकोनामध्ये A कोन आणि B कोन 90 डिग्रीचे आहेत आणि C कोन 52 डिग्रीचा आहे. मग आपण या ठिकाणी अँगल सम प्रॉपर्टी ऑफ क्वाड्रिलॅटरल, चौकोनाच्या कोनांच्या मापांची बेरीज 360 अंश असते, हा गुणधर्म आपण या ठिकाणी वापरून या ठिकाणी ADB या कोनाचं माप आपण कॅल्क्युलेट करू शकतो, काढू शकतो. मग हे कळाल्यानंतर पुन्हा आपण या ठिकाणी सोल्युशन लिहू. मग सुरुवातीला आपण काय म्हणणार आहेत, या ठिकाणी आपण प्रॉपर्टी लिहिली क्वाड्रिलॅटरलची. The sum of all angles of a quadrilateral is 360 degree. Therefore, angle ACB plus angle CAD plus angle CBD plus angle ADB या 4 अँगलची सम किती असली पाहिजे, 360. आता या 4 अँगलपैकी 3 अँगल आपणाला माहीत आहेत. ACB 52 माहीत आहे, CAD 90 आहे आणि CBD सुद्धा 90 डिग्रीचा आहे. या व्हॅल्यू या ठिकाणी सबस्टिट्यूट करू आपण. या व्हॅल्यू जर आपण सबस्टिट्यूट केल्या तर आपणाला इक्वेशन मिळेल 52 प्लस 90 प्लस 90 प्लस अँगल ADB इज इक्वल टू 360. याला कारण देता येईल टँजंट थिअरम. कारण हे 90 का लिहिले तुम्ही, तर आपणाला या ठिकाणी माहिती टँजंट परपेंडिक्युलर टू रेडियस, म्हणून या ठिकाणी आपण हे 90 या 2 अँगलचं मेजर लिहिलेलं आहे. मग आता याला जर पुढे सिम्प्लिफाय केलं तर या ठिकाणी ADBचं मेजर काय मिळेल हे इक्वेशन आपणाला पुढे सॉल्व करता येईल आणि अँगल ADB is equal to 360 minus 232 means 128 डिग्री. तर अशा पद्धतीनं आपण अतिशय थोडक्यामध्ये परंतु कोणतंही एक्झाम्पल सोडवत असताना त्या ठिकाणी कोणती प्रॉपर्टी ॲप्लाय करावयाची आहे हे लक्षात येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला प्रॉपर्टी माहीत असणं गरजेचं आहे. आता यानंतर आपण सेकंड एक्झाम्पल पाहू. आता सेकंड एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे, पॉइंट O is the center of circle. Line A and line B are parallel tangents to the circle at point P and Q. ही माहिती दिलेली आहे. त्यावरून आपणाला काय प्रूव्ह करायचे, प्रूव्ह दॅट सेगमेंट PQ इज अ डायमीटर ऑफ सर्कल. जर A आणि B या त्या वर्तुळाच्या समांतर स्पर्शिका असतील तर PQ हा त्या वर्तुळाचा व्यास आहे. मग आता यासाठी काय करावं लागेल पहा. तर या ठिकाणी पहा की सुरुवातीला आपणाला या पॉइंट O मधून A ला पॅरलल लाईन काढा किंवा B ला पॅरलल लाईन काढा, या ठिकाणी काही अडचण नाही. ड्रॉ अ लाईन C थ्रू पॉइंट O विच इज पॅरलल टू लाईन A, किंवा या ठिकाणी तुम्ही लाईन B असंही म्हणलं असतं तरी चालत होतं, काही अडचण नाही. मग ती जर आपण लाईन काढून घेतली आणि त्यानंतर ड्रॉ रेडाय OQ अँड OP,
एक रेडियस ओ पी आणि दुसरी ओ क्यू या ड्रॉ करायच्या. आता मग कन्स्ट्रक्शन काय केली, ओ मधून आपण एला पॅरलल लाईन काढलेली आहे आणि ओ पी आणि ओ क्यू जोडून घेतलेले आहेत. पी जर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असेल तर ओ पी हा या लाईन पी टी और लाईन एला कसा असला पाहिजे, परपेंडिक्युलर असला पाहिजे. त्याच पद्धतीनं या ठिकाणी ओ क्यू हा सुद्धा या लाईन बी ला परपेंडिक्युलर असला पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी ओ पी टी हा कोन 90 डिग्रीचा असला पाहिजे. त्याच पद्धतीनं ओ क्यू आर हा सुद्धा कोन 90 डिग्रीचा असला पाहिजे. ठीक आहे. मग आता याचा फायदा आपणाला काय होईल, आपणाला या ठिकाणी प्रूव्ह काय करावायचं आहे, तर पी क्यू इज अ डायमीटर. आणि पी क्यू डायमीटर आहे हे केव्हा सिद्ध होईल, जेव्हा या ठिकाणी आपण पी ओ आर हे 3 पॉइंट कोलिनियर सांगू, एक रेषीय सांगू, तेव्हा आपणाला या ठिकाणी काय म्हणता येईल की पी क्यू हा डायमीटर आहे. मग त्यासाठी आपण काय करणार आहेत पहा. नाऊ अँगल ओ पी टी इज इक्वल टू 90 डिग्री. हा ओ पी टी अँगल 90 डिग्रीचा आहे. आणि लाईन सी जर या लाईन एला पॅरलल असेल तर आपणाला या ठिकाणी एस ओ पी हा सुद्धा अँगल किती आहे सांगता येईल, 90 डिग्रीचा अँगल आहे असं सांगता येईल. इंटिरियर अँगल प्रॉपर्टी. आता पुढं काय करतो पहा आपण. त्याच पद्धतीनं आपण या लाईन बी चा विचार केला किंवा अँगल ओ क्यू आर चा विचार केला तर लाईन ए ही लाईन सी ला पॅरलल आहे. त्याच पद्धतीनं लाईन ए आणि लाईन बी पॅरलल आहे, हे तर माहित आहे, दिलेलंच आहे. आता या दोन स्टेटमेंटवरून आपण काय सांगू शकतो, सी ही लाईन जर ए ला पॅरलल असेल, ए जर लाईन बी ला पॅरलल असेल तर बी आणि सी या दोन लाईन सुद्धा कशा असल्या पाहिजेत, पॅरलल असल्या पाहिजेत. लाईन बी पॅरलल लाईन सी. यावरून पुढं काय सांगता येईल मग, तर या ठिकाणी पहा की आपण अँगल एस ओ क्यू हा सुद्धा आपण काय सांगू शकतोय, 90 डिग्रीचा सांगू शकतोय. इंटिरियर अँगल प्रॉपर्टी मी यापूर्वी उल्लेख केला. या पॅरलल लाईन दाखवण्यापूर्वी मी उल्लेख केलेला होता की या ठिकाणी ओ क्यू आर हा अँगल 90 डिग्रीचा असला पाहिजे. आणि जर लाईन सी ही लाईन बी ला पॅरलल असेल तर या ठिकाणी हा अँगल 90 डिग्रीचा असेल का. इंटिरियर एंगल्स line B and line C are parallel lines and OQ is its transversal. ही छेदिका होईल त्याची. आणि या ठिकाणी जर दोन पॅरलल लाईन जर असतील आणि त्याची जर आपण ट्रान्सव्हर्सल काढली तर त्यावेळी होणारे जे काही इंटिरियर अँगल्स असतात हे कसे असतात, सप्लिमेंटरी असतात. त्यापैकी एक 90 डिग्रीचा आहे म्हणजे दुसरा 90 डिग्रीचा असला पाहिजे, म्हणून हा 90 डिग्रीचा आहे. आता जर आपण या दोन कोनाचा विचार केला, POS आणि SOQ हे दोन्ही कोन या ठिकाणी पहा, SOP आणि SOQ हे दोन जर 90 डिग्रीचे अँगल असतील तर आपण काय सांगू शकतो, या फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वरून आपण सांगू शकतोय की अँगल SOP प्लस अँगल SOQ इज इक्वल टू 90 प्लस 90 इज इक्वल टू 180 डिग्री. या दोघांची बेरीज 180 येते. यावरून काय सांगू शकतो मग, ही लिनियर पेअर आहे आणि लिनियर पेअर आहे याचा अर्थ POQ हे 3 पॉइंट कसे आहेत, कोलिनियर्स पॉइंट आहेत. रे OP and ray OQ are opposite rays.
कारण या ठिकाणी आपण लिनियर पेअर आहे म्हणून सांगितलं. मग लिनियर पेअर असेल तर या ठिकाणी हा OP रे आणि OQ रे हे अपोजिट रे असतील, विरुद्ध किरण असतील, म्हणजे त्या दोघांपासून एक रेषा तयार होईल आणि त्यावरून आपण सांगू शकतो की POQ हे कसे आहेत, कोलिनियर पॉईंट्स आहेत. आणि एक रेषीय जर हे 3 पॉईंट असतील तर या ठिकाणी OP रेडियस आहे, OQ रेडियस आहे म्हणल्यानंतर PQ हा काय असला पाहिजे, त्या सर्कलचा डायमीटर असला पाहिजे. तर अशा पद्धतीनं आपण टँजंटच्या प्रॉपर्टीज वापरून एक्झाम्पल्स सॉल्व करू शकतो. तर आणखी पुस्तकात दिलेल्या एक्झाम्पल्सचा सराव करा, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की या प्रॉपर्टीज वापरून आपण एक्झाम्पल्स कसे सोडवतो. धन्यवाद.